या ठिकाणी आपण एकदम सॉफ्ट स्पॉन्जी उडीद वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 वाटी उडदाची डाळ घेत आहे। तर मी आता ही डाळ आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी डाळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ। आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवायची आहे किंवा रात्रभर जरी भिजत ठेवलं तरी चालेल। तर या ठिकाणी आपली डाळ भिजलेली आहे। आता ही याच्यातलं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि एकदा डाळ धुवून घ्यायची आहे। तर बघू शकता मी डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि डाळ पण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे, दळून घ्यायची आहे मिक्सरला बारीक। आणि मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे। डाळ टाकून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये टाकूया 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे। आणि आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। एकदम कमीत कमी पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट करायची आहे। तर बघू शकता या ठिकाणी मी अगदी कमीत कमी पाणी घालून ही डाळ वाटून घेतलेली आहे। या ठिकाणी मी सर्व डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता हे आपल्याला पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपले वडे एकदम सॉफ्ट होतील। आता इथे मी पीठ पूर्ण फेटून घेतलेलं आहे, एकदम हलकं झालेलं आहे आपलं पीठ। आणि वाटी घेतलेली आहे, त्याच्यात आता हे पीठ आपण बघू शकता पाण्यावरती फ्लोट करायला आहे, म्हणजे आपलं पीठ बॅटर इथे तयार आहे। चला तर आता वडे बनवून घेऊया। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया। इथे आपल्याला एक चहाची गाळणी घ्यायची आहे, चाळणी। त्याच्यासारखं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅटर घेऊ। असं आपल्याला मेंदू वड्याचा आकार बनवून घ्यायचा आहे। आपलं तेलही गरम झालेलं आहे, जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही। आता हे आपण वडा याच्यामध्ये सोडून घेऊया। बघू शकता अलगदपणे सुटत आहे, असे थोडेसे बुडबुडे येतील एवढंच तेल आपल्याला गरम करायचं आहे। तर वडे आपल्याला उलट पलट करून गोल्डन कलर येईपर्यंत छान मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत। एका साईडनं हे वडे आपले फ्राय झालेले आहेत थोडे, आता पलटून घेऊया। तर बघू शकता या ठिकाणी वडे छान तळून झालेले आहेत, एकदम क्रिस्पी। तर बघू शकता या ठिकाणी आपला एकदम क्रिस्पी आणि सॉफ्ट असा मेंदू वडा बनवून तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।